राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी अधिवेशनात लक्षवेधी मांडली गेल्यानंतर सत्ताधारी आमदारांमध्येच जुंपल्याचे दिसले। भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांना या मुद्द्यावरून नागरी अन्न पुरवठा विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांना अक्षरशः फैलावर घेतले। सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधीवर बोलताना मंत्र्यांनी अभ्यास करून यायला हवे, नुसते बघतो बैठक लावतो असे बोलून चालत नाही अशा शब्दात योगेश कदमांना सुनावले। योगेश कदम यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून त्याचा प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला, मात्र एकूणच सुधीर मुनगंटीवारांच्या एकापाठोपाठ प्रश्नांच्या सरबत्तीमुळे योगेश कदम यांची अडचण होताना दिसली। 10,000 कोटी अध्यक्ष महाराज डीएच्या रूपाने कर्मचाऱ्यांना 10,000 कोटी दर वर्षाला वाढून देतो, आमदारांचा पगार वाढून देतो, धानाचा बोनस द्यायचा वेळ आली, चर्चा बैठके डिस्कशन संवाद मंथन यावर आपण वेळ देणार आहोत का अध्यक्ष महाराज? आणि या अधिवेशनाची सुरुवात शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन करायची आहे की अध्यक्ष महाराज फक्त बैठका घेऊ चर्चा करू? अध्यक्ष महाराज योग्य नाही। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसचा निर्णय अपेक्षित आहे। शेवटी विधानसभेत जेव्हा लक्षवेधी केले जाते तेव्हा पूर्ण तयारी करून यायचं असतं अध्यक्ष महाराज। इथं असं उत्तर अपेक्षित नाहीये। हा अचानक एखादा उपप्रश्न आला आणि या उपप्रश्नाची माहिती जर सरकारकडे नसेल त्याच्यावर निर्णय हा नंतर केला जातो। हा उपप्रश्न आहे का अध्यक्ष महाराज? लक्षवेधीचा आत्मा आहे। तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ नंतर सांगू, तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे, हा संविधानाचा अवमान आहे अध्यक्ष महाराज। तुम्हाला लक्षवेधी स्पष्ट भाषेत आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा, आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? अरे तुम्ही स्पष्ट उत्तर द्या ना की धान बोनस आम्ही देणार, GR 2 दिवसात काढणार। मग याचा अर्थ काय आहे की तुम्ही अजूनपर्यंत कोणतीही तयारी 25 डिसेंबर 2025 पासून त्वरित कार्यवाही करावी असं म्हटल्यावर येत नाही। तुमच्या भातात खडे पडल्याशिवाय कसे राहतील अध्यक्ष महाराज? खाताना तुम्हाला घासामध्ये खडा येईल यांनी। 25 डिसेंबर पासून आपण मागणी केली आहे, आजची मागणी नाही आहे आणि पहिलीच लक्षवेधी धर्मचक्र प्रवर्तनाय माननीय मंत्री महोदय उत्तर घेऊन आले नाही। जे आकडे सांगताय ते चुकीचे आकडे सांगताय आणि त्याचा काही तर्क नाही। मग सांगा देत नाही धानाचा बोनस, विचार काय करायचा आहे? द्यायचा नाही ना तुम्हाला धानाचा बोनस तर स्पष्ट सांगा ना। एवढं लपवून छपवून यांनी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही। आमची आग्रही या लक्षवेधीमधून मागणी आहे की तुम्ही धानाचा बोनस देणार अशी घोषणा करा। अध्यक्ष मध्ये बोनस देण्याच्या बाबतीमध्ये सरकार आमचं नकारात्मक अजिबात नाही, परंतु ह्या हंगामामध्ये बोनस देण्याचा निर्णय हा नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात येईल।